नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म्स बद्दल. HTML मध्ये फॉर्मला खूप महत्त्व आहे. फॉर्म म्हणजेच काय तर युजर कडून पूर्ण माहिती स्वीकारण्यासाठीच एक टूल आहे, अतिशय छान टूल आहे ज्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारची माहिती घेत असतो. उदाहरणार्थ इथे तुम्ही बघू शकता टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट बॉक्सेस, टेक्स्ट कंट्रोल दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पासवर्ड्स आहेत. त्यानंतर तुम्ही इथे मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट बघू शकता, म्हणजे जसं की फीडबॅक घेणे किंवा डिटेलमध्ये ॲड्रेस घ्यायचा असेल तर आपल्याला मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट हे लागतात. त्यानंतर इथे काही मेनूज आहेत बघा, इथे पुल डाऊन मेनू आहेत. त्यानंतर स्क्रोल्ड लिस्ट हा सुद्धा एक प्रकारचा मेनूच आहे, म्हणजे लिस्ट आहे. त्यानंतर बटन्स असतात वेगवेगळे, जसं की रेडिओ बटन, त्यानंतर सबमिट बटन, रिसेट बटन आणि चेक बॉक्सेस. तर हे सगळे फॉर्म मधील काही या सगळ्या फील्ड्स आहेत आणि ह्या सगळं आपण आजच एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूयात. नोटपॅड मध्ये एक टेक्स्ट एडिटर आहे. तुम्ही बऱ्याच प्रकारचे विविध टेक्स्ट एडिटर वापरू शकता. मी इथून नोटपॅड वापरतोय कारण कोडिंगची आपल्याला चांगली सवय राहावी, शॉर्टकट नेहमीच योग्य नाहीये. चला तर सुरुवात करूयात. आपला टॅग सुरुवातीचा तुम्हाला माहिती आहे HTML. त्यानंतर आपला महत्वाचा टॅग आहे हेड, आणि हेड मध्ये आपण वेब पेजचं टायटल म्हणजे वेब पेजचं नाव ठरवतो, आणि मी इथे देणार आहे युजर फॉर्म. हे टायटल आहे आपल्या वेब पेजचं या, आणि त्यानंतर आपल्याला क्लोज करायचं आहे हेड टॅगला. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही हेड टॅग क्लोज झालेला आहे. आणि आता आपण इथे महत्वाचं सुरुवात करणार आहोत बॉडीला. बॉडीमध्ये तुम्ही बरेचसे ऑप्शन देऊ शकता. उदाहरणार्थ बीजी कलर, आपण बॅकग्राऊंड कलर, बीजी म्हणजे बॅकग्राऊंड कलर देऊयात, एखादं सायलेंट देऊयात, जास्त डार्क नको कारण कंटेंट सुद्धा आपला दिसला पाहिजे. इथे डबल कोटेशन सुरुवातीला राहिले, डबल कोटेशन टाकून द्या. आणि त्यानंतर टेक्स्टचं सुद्धा कलर जर तुम्हाला ठरवायचं असेल तर ठरवू शकता. इथे उदाहरणार्थ टेक्स्ट आपण घेऊयात इक्वल टू रेड. ठीक आहे, पिंक वर रेड कसं दिसतंय बघूयात. आवडलं नाही तर चेंज करू. ठीक आहे, आणि आता आपला महत्वाचा टॅग आहे फॉर्म. सध्या मी फॉर्म मधला कुठलाही ऑप्शन तुम्हाला सांगणार नाहीये. आधी फॉर्म बघूयात, मग ह्यामध्ये या फॉर्म टॅग मधील ऑप्शन्स मी सांगणार आहे. फॉर्म टॅग घेतलेला आहे आणि इथून आपला फॉर्म सुरुवात होतो. ठीक आहे, चला आता सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण युजरची माहिती घेत असतो. मग माहितीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर आपण नाव विचारतो युजरला की तुमचं नाव तुम्ही इन्सर्ट करा, बरोबर आहे. तर हे नाव इथे बघा मी देतोय कोलन, म्हणजे हे जे अख्खं दिसतंय तुम्हाला याला आपण म्हणतो लेबल. याच्या पुढे टेक्स्ट बॉक्स असतो, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला काय घ्यायचं, युजर कडून त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये इनपुट घ्यायचंय, आणि त्यामुळे टॅग सुद्धा कसा आहे, इनपुट नावाचाच टॅग आहे. ठीक आहे, फक्त इनपुट कोणत्या प्रकारचं तर त्याच्यासाठी टाईप हा ऑप्शन आहे, आणि त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे टेक्स्च्युअल, बरोबर आहे, टेक्स्ट बॉक्स साठी. आता इथे मी एवढंच घेतो आणि या एवढ्या ह्याच्यावरच मी काय करतोय, फॉर्म सबमिट करतो. म्हणजे मला तुम्हाला एक एक फील्ड दाखवता येईल की प्रत्येक फील्डचा रिझल्ट कसा आहे, प्रत्येक फील्डचं आउटपुट कसं दिसते. ठीक आहे, चला तर हे वेब पेज आपण सेव्ह करूयात. सेव्ह करण्यासाठी आपल्याला आपलं लोकेशन निवडावं लागेल. इथे तुम्ही तुमचं फोल्डर बनवा, स्वतःच्या नावाचं फोल्डर, आणि त्या फोल्डरमध्ये हे सगळ्या फाईल्स, तुमचे हे सगळे वेब पेजेस तुम्ही सेव्ह करायला पाहिजेत. ठीक आहे, चला इथे आपण थोडंसं लोड घेतोय. रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे इथे मी रेकॉर्डिंग थोडीशी पॉज करतोय. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण डॉक्युमेंट मध्ये WPD नावाचं एक फोल्डर बनवले, आणि या फोल्डर मध्ये डबल क्लिक करायचंय, म्हणजे फोल्डर मध्ये ती फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. तर इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट मध्ये WPD, आणि WPD मध्ये इथे बघा फाईल नेम आपल्याला द्यायचा आहे. इथे फाईल नेम सुद्धा आपण देऊयात युजर फॉर्म, आणि हे HTML पेज आहे त्यामुळे .html टाकायला विसरायचं नाहीये. इथे ऑल फाईल्स म्हणून निवडायचे, आणि इन कोडिंग आपल्याला निवडायचे आहे UTF-8. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आणि सेव्हचं बटन दाबल्यानंतर हे वेब पेज आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेलं आहे. आता सेव्ह झालेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे फोल्डरमध्ये जायचंय. त्या फोल्डरमध्ये लोकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपलं वेब पेज दिसेल, आणि त्या वेब पेजवर तुम्हाला डबल क्लिक करायचे किंवा ओपन विथ करून तुम्ही कुठल्याही वेब ब्राउझरमध्ये आपलं वेब पेज ओपन करू शकता. आणि शक्यतो वेब पेज हे अतिशय फास्ट लोड होणारे वेब पेजेस वापरावेत. जसं की आपण आपल्या सिस्टममध्ये ऑलरेडी आहे ते इंटरनेट एक्सप्लोरर वापरू शकतो. चला तर इथे बघू शकता युजर फॉर्म नावाचा फॉर्म इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला दिसेल खाली फोल्डरमध्ये एकदम खालच्या साईडला. इथे बघा युजर फॉर्म. ठीक आहे, या युजर फॉर्मला ऑलरेडी चिन्ह आले इंटरनेट एक्सप्लोररचं, बस फक्त यावर तुम्ही डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच आउटपुट याचं स्क्रीनवर दिसेल. इथे बघू शकता तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये आपल्याला आउटपुट याचं दिसतंय. ठीक आहे, जस्ट वेट फॉर फ्यू सेकंड्स.
ओके ठीक आहे. बघा इथे आता लोडिंग होते. पहिलेच वेब पेज ऑलरेडी लोड झालं इथं, त्यामुळे त्याला आपल्याला डिलीट करावं लागेल. इथे तुम्ही बघू शकता जावास्क्रिप्टचं पेज ऑलरेडी लोड आहे आणि दुसरं आता जे होतं ते कनेक्टिंग होतं. याला मी पहिल्या वेब पेजला क्लोज करत आहे आणि आत्ताचं फॉर्मचं जे आहे वेब पेज ते आपल्याला इथे दिसेल. युजर फॉर्म टायटल, तुम्ही इथे टायटल सुद्धा वर बघू शकता. जे काय आपण आता दिलेल्या गोष्टी आहे टायटल आणि आता जो आपण बनवलेला आहे नेम लेबल आणि त्याच्या पुढील टेक्स्ट बॉक्स, या सगळ्या गोष्टी सध्या इतक्या पुरत्याच इथे आपल्या समोर दिसतील. चला तर इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता टायटल आहे युजर फॉर्म, नेम हे लेबल आहे आणि त्याच्या समोर टेक्स्ट बॉक्स आलेला आहे. या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही नाव टाकू शकता, जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे आस्क इन डिटेल. ठीक आहे, हे एक नाव म्हणजे तुम्ही जे काही नाव असेल ते इथे नाव तुम्ही टाकू शकता. हा टेक्स्ट बॉक्स आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं काय की या टेक्स्ट बॉक्सची एक ठराविक साईज आहे आणि ती साईज इथे ऑटोमॅटिक आलेली आहे. आता ही साईज किती आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला इथे काही टाईप करावं लागेल. बघा मी कॅरेक्टर्स टाईप करत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे बाय डिफॉल्ट टेक्स्टची साईज किती आहे 20. तर ही साईज जर तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही साईज देखील चेंज करू शकता. कोडिंग मध्ये यायचे, आपण आता कोडिंग मध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा इनपुट टॅग मध्ये आपण टाईप टेक्स्ट दिलेली, त्याच्या समोर डबल कोटेशनच्या नंतर स्पेस द्यायची आहे आणि साईज तुम्ही ठरवू शकता तुम्हाला हवी ती. आता 20 आहे बाय डिफॉल्ट, तर तुम्हाला जर 10 करायचे असेल तर बघू शकता तुम्ही इथे साईज ह्याला. आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही केले याला सेव्ह करा Ctrl+S दाबून आणि इकडे ब्राउझरमध्ये वापस यायचं आहे इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आणि इथे एक तर रिफ्रेशचं हे बटन दाबा किंवा F9 दाबा. F9 दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता साईज कमी झालेली आहे. टेबल ह्या टेक्स्ट बॉक्सची साईज कमी झालेली आहे बरोबर आहे, पण यामध्ये कंटेंट मात्र किती टाईप होऊ शकतो. कसं काय बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे असं बघा 9 त्रिक 27, जवळजवळ 27 अंक इथे आपण टाईप केलेले आहेत. तर हे लिमिट द्यायची कशी, म्हणजे कंटेंट किती टाकावा असं जर कोणी इथे निबंध लिहू शकतो बरोबर. मग अशा पद्धतीने तर आपल्याला कोडिंगमध्ये लिमिट सुद्धा टाकता येते. इथेच बघा पुन्हा एकदा स्पेस द्यायची आहे आणि पुढचा ऑप्शन आहे मॅक्स LENGTH. ठीक आहे, मॅक्स लेंथ मध्ये इक्वल टू तुम्ही मॅक्स लेंथ बघा साईज आपण दिलेली आहे 10 आणि आपण जर मॅक्स लेंथ दिलेली असेल 5च तर तेवढंच फक्त टाईप होईल, तेवढेच कॅरेक्टर्स तिथेच टाईप होतील. बदल केले आहे मुळे कंट्रोल सेव्ह दाबा, Ctrl+S करा आणि इथे यायचं रिफ्रेश F5 दाबा आणि आता पुन्हा एकदा बघा इथे टाईप करण्याचा प्रयत्न करत आहे मी 1 2 3 4 5 6 बघा पुढे जातंय का 5च्या नाही, तर आपण 5ची लिमिट दिलेली आहे आणि 5 इथे काम करते बरोबर आहे. तर हे झालं टेक्स्ट बॉक्सच्या बाबतीत. हा होता टेक्स्ट बॉक्सचा पहिला प्रकार. ठीक आहे, आता यानंतर जर कोणाला तुम्हाला युजर कडून जर काही माहिती घ्यायची असेल, एक्स्ट्रा माहिती घ्यायची असेल बरोबर आहे, उदाहरणार्थ फीडबॅक घ्यायचा आहे किंवा खूप डिटेलमध्ये काहीतरी त्यांच्याकडून माहिती मागवायची आहे, तर तुम्ही टेक्स्ट एरिया फील्ड घ्यायला पाहिजे बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो इथे की फीडबॅक लिहितो इथे, म्हणजे आपल्याला युजर कडून फीडबॅकसाठी एक मोठाच्या मोठा एरिया आपल्याला घेता येईल. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आता इथे काय करूयात बघा, ह्याच्यासाठी टॅग आहे टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया म्हणजे एक मोठाच्या मोठा टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, आणि टेक्स्ट एरिया मी हा एवढाच घेतोय टॅग, पण हा टॅग डबल म्हणजे पेअर टॅग आहे, त्यामुळे आपल्याला हे क्लोज सुद्धा करणं अतिशय आवश्यक आहे. या टॅगला आपण क्लोज केलेला आहे आणि इथे ब्रॅकेट दिले. ठीक आहे, आता मी काय करतो याला सेव्ह करणार आहे. मी Ctrl+S करा आणि त्यानंतर पुन्हा इकडे ब्राउझरमध्ये यायचे. ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्ही रिफ्रेश करायला विसरू नका. ठीक आहे, इथे बघा रिफ्रेश करायचे. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल एक फीडबॅक फॉर्म बरोबर आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट बघा किती दिसते, ही एक लाईन, त्यानंतर ही दुसरी लाईन बरोबर आहे. रोज किती आहेत 2 आणि इथे कॅरेक्टर्स तुम्ही किती टाईप करू शकता, म्हणजे कॉलम किती, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, 19 20 म्हणजे साधारणतः 20च्या आसपास तुम्ही इथे टाईप करू शकता. 18 19 20. ठीक आहे, आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे एका लाईनमध्ये जास्तीत जास्त कॅरेक्टर्स बसावेत आणि रो सुद्धा जास्तीत जास्त असावेत, तर त्यासाठी कोडिंगमध्ये यायचे आणि तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स वापरायला मिळतील. ठीक आहे, 2 ऑप्शन कोणते टेक्स्ट एरिया टॅग मधले, तर सगळ्यात पहिला टॅग आहे रोज. रोज मध्ये तुम्ही टाकू शकता, उदाहरणार्थ मी आता टाकत आहे 5. बघूयात आपण काय होतंय आणि इथे टाकूयात आपण COLS कॉल्स इक्वल टू कॉलम मध्ये टाकतो मी फक्त 5. चला ठीक आहे, बघूयात काय फरक होतो. बघा आता सेव्ह केलेला आहे आणि रिफ्रेश करायला विसरू नका. चेंज तुमच्या समोर आहे बघा.
आपण रो घेतलेले आहेत 5, म्हणजे बघा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो आणि 5वा रो. ठीक आहे. आणि त्यानंतर एका रो मध्ये किती टाईप करू शकतो, तर पहिलं बघा इथे 1 2 3 4 5, दोन्हीचं पण आपण काय ठरवलेलं आहे 5-5. ठीक आहे. इथे 5 घ्यायला पाहिजे, पण ठीक आहे काहीतरी अडचण होताना आपल्याला दिसत आहे, पण 5 आपण दिलेली आहे तर 5च काम करणार आहे. ठीक आहे. डिपेंड्स ऑन युअर ब्राउझर सपोर्ट ऑल्सो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण हा टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे, टेक्स्ट एरिया घेतलेला आहे. आता त्यानंतर अजून आपल्याला कोणकोणत्या फील्ड्स घेता येतील ते आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे, इथे मी आता कॉलमची साईज वाढवत आहे, सेव्ह करतोय आणि इथे रिफ्रेश करू बघा. आता थोडंसं आपल्याला फीडबॅकचा टेक्स्ट एरिया जो लांब दिसत असेल. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर की नेमच्या खाली फीडबॅक घ्यावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे एका खाली एक अशा फील्ड यायला पाहिजेत जेणेकरून फॉर्म आता चांगला दिसेल. तर मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काम करायचं आहे, इथे ब्रेक टॅग टाकायला विसरायचं नाही. BR ब्रेक म्हणजे काय तर ब्रेक द लाईन, म्हणजे आपोआपच पुढची गोष्ट ही नवीन लाईन मध्ये येऊन जाते. इथे सुद्धा मी ब्रेक टॅग टाकलेला आहे. आता पुढच्या याच्यामध्ये यायचं आणि आपल्याला पुढच्या इथे टाकायचं आहे. आपल्याला समजा उदाहरणार्थ तुम्हाला समोरच्या विचारायचं असतील की तुम्हाला किती भाषा येतात, बरोबर आहे. तर इथे आपण घेऊयात LANGUAGE लँग्वेज. ठीक आहे. समोरच्या म्हणजे युजरला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला किती लँग्वेजेस येतात आणि युजरकडून तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर लँग्वेजेस ह्या एखाद्याला एकापेक्षा जास्त येऊ शकतात, बरोबर आहे, पण इनपुट घ्यावंच तर लागेल आपल्याला. इनपुट, ठीक आहे, इनपुट घेऊयात. आणि टाईप कोणता आहे तर टाईप आहे इथे चेकबॉक्स, बरोबर आहे. कारण चेकबॉक्स कसा आहे ज्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी निवडू शकता. चेकबॉक्सच्या समोर तुम्हाला इथे लिहायचं आहे आपली पहिली भाषा, मातृभाषा मराठी. आता याला इथे सेव्ह करत आहे मी. सेव्ह केल्यानंतर एकदा आउटपुट बघूयात रिफ्रेश करून. इथे बघू शकता प्रत्येक फील्ड ही आता नवीन लाईन मध्ये आलेली आहे. ठीक आहे. आणि मराठीमध्ये तुम्हाला दिसत असेल इथे चेकबॉक्स आलेले, याला आपण म्हणतो चेकबॉक्स. याला क्लिक केल्यानंतर राईटचं चिन्ह तुम्हाला येतं, म्हणजे ज्या ज्या भाषा तुम्हाला येतात त्या त्या भाषा तुम्ही इथे क्लिक करू शकता. मग जसं मराठी आपण घेतलंय त्यासमोर तुम्ही बाकीच्या सगळ्या भाषा इथे नोंदवू शकता, लिहू शकता. जसा तुमचा फॉर्म असेल, जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने तुम्ही ह्या चेकबॉक्सेसची संख्या वाढवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे जेंडर. आपल्याला युजरकडून जेंडर सुद्धा माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर आपल्याला तिथे पुन्हा एकदा इनपुटच घ्यावं लागेल, कारण युजरकडून आपण इनपुटच घेत आहोत. इनपुट टाईपमध्ये फक्त एवढं लिहायचं आहे रेडिओ. रेडिओ बटन हे एका वेळेला फक्त एकच ऑप्शन सिलेक्ट करण्याची परवानगी देतो. ते इथे आपण टाकूयात उदाहरणार्थ फिमेल. ठीक आहे. सेव्ह करायचं आहे कंट्रोल S दाबून आणि त्यानंतर ब्राउझरमध्ये F9 दाबायला विसरू नका. इथे बघा जेंडर फिमेल आणि ह्या रेडिओ बटनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे सर्कल जे आहे ते डार्क होतं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे ब्रेक टाकावा लागेल. ब्रेक टॅग टाकल्यानंतर आपोआपच पुढच्या लाईनला येऊन जाईल आउटपुट. सेव्ह करा, इथे रिफ्रेश करा. बघा जेंडर हे थोडंसं खाली आलेलं दिसत आहे आपल्याला आणि इथे आपण वेगवेगळे ऑप्शन्स निवडू शकतो. आता हा होता रेडिओ बटनचा भाग. रेडिओ बटनच्या नंतर आपल्याला अजून 2-3 फील्ड आहेत, बऱ्याचशा फील्ड आहेत. आपण एक एक फील्ड बघण्याचा प्रयत्न करूयात. इथे सुद्धा मी ब्रेक टॅग टाकत आहे आणि त्यानंतर पुढची फील्ड आपण बघूयात ज्यामध्ये पासवर्ड. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आपण युजर नेम आणि पासवर्ड घेतो, तर फॉर्म मध्ये तो सुद्धा भाग असू शकतो. तर आपल्याला इथे घ्यायचा आहे पासवर्ड. ठीक आहे. युजर कडून पासवर्ड घेत आहोत, तर पासवर्ड दिसला पाहिजे का? युजरला पासवर्ड दिसला नाही पाहिजे, किंवा युजरला म्हणजे जे कोणी बघतोय तर हे पासवर्ड आजूबाजूच्या व्यक्तीला दिसला नाही पाहिजे. फक्त टाईप करणाऱ्याला माहिती आहे की आपण काय टाईप करत आहोत. तर इनपुट टाईप मध्ये आपल्याला घ्यायचं आहे पासवर्ड. पासवर्ड मध्ये डबल कोट दिल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही साईज मेन्शन करू शकता. साईज मध्ये उदाहरणार्थ आपण देऊयात बॉक्सची साईज आहे 10 आणि इथे सुद्धा पासवर्ड किती लेंथचा असावा त्याची सुद्धा लिमिट तुम्ही इथे देऊ शकता. मी 5च देत आहे. बाकीच्या गोष्टी ज्या जशा असतात की एकतरी कॅपिटल लेटर असावा, एकतरी नंबर असावा किंवा एकतरी स्पेशल सिम्बॉल असावं, तर ह्या गोष्टी हे आपण कोडिंगच्या पुढच्या प्रकारामध्ये नक्की बघूयात. इथे मी सेव्ह करत आहे याला आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही ब्राउझरमध्ये यायचंय आणि रिफ्रेशचं बटन दाबायचंय. बघू शकता पासवर्ड हा दिसत आहे, पण पासवर्ड मध्ये बघा तर इथे नेम मध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला आकडे दिसतील, बरोबर आहे. नेम मध्ये टाईप केल्यानंतर आकडे दिसतील, पण इथे जेव्हा तुम्ही पासवर्ड मध्ये याल त्यावेळेस तुम्हाला काही दिसणार नाही. इथे काय दिसतील तुम्हाला? फील्ड सर्कल्स. ठीक आहे. म्हणजे हा फक्त टाईप करणाऱ्याला समजत आहे की हे काय करत आहोत आपण, पण जे आजूबाजूचे कोणी जर बघत असतील तर त्यांना तुम्ही काय टाईप केलं हे कळणार नाही. म्हणून आपण पासवर्ड फील्ड घेतलेली आहे जी की हिडन आहे अदर व्ह्युअर्स पासून. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला
इथे दोन प्रकारच्या लिस्ट आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा उदाहरणार्थ तुम्हाला जर जसं की आपण आता महाराष्ट्रामध्ये आहोत, तर महाराष्ट्रामध्ये युजर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर ते जर त्याच्याकडून माहिती घ्यायची असेल तर आपण सध्या सगळ्यात पहिल्यांदा काय करूयात की डिस्ट्रिक्ट नावाचं एक लेबल घेऊयात. ठीक आहे. आणि युजरकडून आपल्याला विचारायचं आहे की या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही आहात रहिवासी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक लिस्ट घ्यायची आहे आणि लिस्टमध्ये आपण काहीतरी निवडतो, डिस्ट्रिक्ट आपला सिलेक्ट करतो. म्हणून या टॅगचं नाव सुद्धा काय आहे तर सिलेक्ट टॅग. हे नाव सुद्धा टॅगचं नावच काय आहे सिलेक्ट टॅग. आणि मी इथे एवढंच ठेवतो. आणि सिलेक्ट टॅगमध्ये आपल्याला पुढचा इथे ऑप्शनच आहे, त्याचं नाव सुद्धा ऑप्शनच आहे. बघा ह्या लिस्टमध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स टाकावेसे वाटतात ते तुम्ही टाकू शकता ऑप्शन. आणि इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट टाकू शकता, उदाहरणार्थ मुंबई. आणि आपण इथे क्लोज करूयात ऑप्शनला. ठीक आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज. पुढचा ऑप्शन जर तुम्हाला टाकायचा असेल तर सेम पॅटर्न मध्ये इथे ऑप्शन टॅग घ्यायचा आहे आणि पुढे तुम्ही टाकायचं आहे पुणे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही काय करायचं आहे ऑप्शनला क्लोज करायचं आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की लिस्ट एवढीच आपल्याला ठेवायची, दोन्हीपैकी कोणता जिल्हा आहे तेवढंच सांगा. तसे तर आपण आपले सगळेचे सगळे जिल्हे टाकू शकतो इथे, पण सध्या लिस्टमध्ये आपण फक्त दोनच ठेवूया. दोन्हीपैकी कोणतं आहे तुम्ही निवडायचे. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता इथे क्लोज करत आहे सिलेक्ट टॅग, कारण लिस्ट संपली आहे म्हणून सिलेक्ट टॅग सुद्धा मला क्लोज करावं लागेल. सेव्ह करत आहे मी कंट्रोल एस दाबून आणि ब्राउझरमध्ये यायचंय आणि इथे रिफ्रेश करायचंय. आता हे आपण BR टॅग न दिल्यामुळे इकडे पुढे आलेलं आहे. तर इथे बघू शकता डिस्ट्रिक्टमध्ये इथे ह्यापैकी या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं निवडायचं, तुम्ही जे निवडाल ते इथे सिलेक्ट झालेले तुम्हाला दिसून जाईल. ह्या पद्धतीने आपण बनवलेली आहे पुल डाऊन लिस्ट. या लिस्टला काय म्हणतो आपण पुल डाऊन मेनू म्हणा किंवा पुल डाऊन लिस्ट काहीही म्हणू शकता, काही अडचण नाहीये. इथे BR टॅग टाकायला विसरू नका. तसंच त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला BR टॅग टाकायचा म्हणजे ब्रेक द लाईन. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एक्झाम्स असतील आणि एक्झाममध्ये सेंटर्स विचारले जातात की तुम्हाला यापैकी कमीत कमी 3-4 सेंटर्स तुम्ही निवडा, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या एक्झाम सेंटरला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स, सगळ्यात दुसरा प्रेफरन्स, सगळ्यात तिसरा आणि नंतर चौथा असे प्रेफरन्स द्यायचे असतील, म्हणजे 4ही ऑप्शन्स तुम्हाला निवडावे लागतील. तर आपल्याला इथे काय करूयात आपण सेंटर्स नावाचं एक लेबल घेऊयात आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे तर त्यापैकी त्या लिस्टमध्ये असलेले तुम्हाला एकापेक्षा जास्त सेंटर्स निवडायचे असतील तर तुम्ही निवडू शकता. तर आपण उदाहरणार्थ इथे सुद्धा आपल्याला टॅग वापरायचा आहे सिलेक्ट टॅगच आहे. सिलेक्ट टॅगमध्ये आपल्याला इथे ब्रॅकेट क्लोज करायची आहे आणि त्यानंतर आधी इथेच बघूयात. चला सिलेक्ट टॅगमध्येच एकापेक्षा जास्त आपल्याला ऑप्शन्स निवडायचे आहेत म्हणून इथे अतिशय सोपा ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे मल्टिपल. ठीक आहे. एवढं मल्टिपल जरी टाकलं तरी आपलं काम होऊन जाईल. बघा आता OPTION ऑप्शन आणि इथे आपण टाकूयात एक एक सेंटरची नावं, उदाहरणार्थ काही आपण ठिकाणांची. ठीक आहे. आपण ज्योतिर्लिंगांची नावं घेऊयात. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊ परळी. ठीक आहे. परळी आपण घेतलेला आहे आणि परळीमध्ये ठीक आहे आपण हा पहिला ऑप्शन घेतला, एक्झाम सेंटर आपलं पहिलं परळी. ठीक आहे. त्यानंतर आपण घेऊयात इथे औंढा. ठीक आहे. औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे आणि परळी हा बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर आपण तिसरं सेंटर घेऊयात, म्हणजे एकापेक्षा जास्त निवडण्याची आपल्याला संधी आहे. इथे घेऊयात आपण घृष्णेश्वर. ठीक आहे. घृष्णेश्वर घेतलंय. त्यानंतर आपण इथे ऑप्शन क्लोज करायचं आहे. ऑप्शन मध्ये स्पेलिंग चुकलं नाही पाहिजे ऑप्शन. ठीक आहे. बऱ्याच वेळेला कीबोर्डच्या काही अडचणी असतात. ऑप्शन. त्यानंतर पुढचा आपण एक घेऊयात ऑप्शन आणि इथे आपण टाकूयात उदाहरणार्थ श्रीशैल्यम. ठीक आहे. श्रीशैल्यम. ठीक आहे. श्रीशैल्यम आपण घेऊयात. इथे श्रीशैल्यमला आपण ऑप्शन लगेच क्लोज करायचा आहे. तर इतके ऑप्शन आपण घेतलेले आहेत आणि आपण काय करूयात, महाराष्ट्रातील असतील किंवा बाहेरची सुद्धा तुम्ही ठिकाणं घेऊ शकता, काही हरकत नाही. जे आपल्याला वाटतं ते आपण फक्त एक्झाम्पल घेत आहोत. सिलेक्ट टॅग क्लोज केलं आहे. मी आता फक्त इथे काय केले तर 4च ऑप्शन घेतलेले आहेत आणि 4पैकी मला एकापेक्षा जास्त आता निवडण्याची संधी आहे, जी की पहिल्या लिस्टमध्ये नव्हती. मी सेव्ह करत आहे आणि ब्राउझरमध्ये येऊन आता रिफ्रेश करायचंय. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लिस्टमधील 4ही ऑप्शन समोर दिसत आहेत. अशा पद्धतीने हे दिसायला नाही पाहिजे, हे असंच दिसायला पाहिजे एकच आणि त्यातील आपण एक कोणतं तरी निवडू शकतो. आता इथे मात्र बघा मी परळी सुद्धा निवडले, मी औंढा सुद्धा निवडले,
मी घृष्णेश्वर सुद्धा निवडले आणि श्रीशैल्यम सुद्धा निवडलेलं आहे. फक्त हे निवडताना तुम्हाला कंट्रोल बटन दाबून ठेवायचे, कंट्रोल बटन दाबून ठेवायचं. श्रीशैल्यम घेतले, आता पुन्हा औंढा घेतले, आता असे 2 सेंटर तुम्ही दाखवलेले आहेत. ठीक आहे. आणि ह्या लिस्टमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता जसं आपण आत्ताच बघितलं की सगळीच्या सगळी लिस्ट दिसत आहे, त्यामुळे इथे ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे साईजमध्ये =1, म्हणजे लिस्ट फक्त आता एकच दिसेल. बघूया हे काम करते का नाही. मी रिफ्रेश करत आहे आणि तुम्ही बघू शकता सेंटरमध्ये इथे आता फक्त फळी दिसते. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसत असेल एक एक सेंटर खाली वर होताना तुम्हाला दिसत असतील. या पद्धतीने ही लिस्ट काम करते, जिला आपण म्हणतो स्क्रोल्ड लिस्ट. ठीक आहे. आता इथे आपल्याला क्लोज करायचं, इथे ब्रेक टॅग टाकावं लागेल, म्हणजे पुढचं जे काय आहे ते नवीन लाईनवर येईल. ही स्क्रोल लिस्ट झाल्यानंतर आपल्याला पुढचा ठीक आहे, आपण आधी सिलेबसमध्ये चेक करूयात की आपल्याला अजून काय काय इथे बघायचंय. बऱ्यापैकी आपण गोष्टी घेतलेल्या आहेत. आता काही महत्त्वाचे बटन्स आपल्याला घ्यावे लागतील. सिलेबसमध्ये चेक केल्यानंतर आपल्याला समजेल की अजून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इथे बघणं आवश्यक आहे. चला ठीक आहे. बघा, टेक्स्ट कंट्रोल बघितलंय, पासवर्ड बघितलंय, मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट म्हणजेच टेक्स्ट एरिया, पुल डाऊन मेनू आत्ताच बघितला, चेकबॉक्स सुद्धा बघितलं, रेडिओ बटन सुद्धा बघितलं आणि स्क्रोल्ड लिस्ट सुद्धा आपण घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे रिसेट बटन आणि सबमिट बटन. चला तर कोडिंगमध्ये येऊयात. रिसेट आणि सबमिट बटनचा सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. चला, इथे आपल्याला घ्यायचं आहे सबमिट आणि रिसेट बटन. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊयात सबमिट बटन. तर इथे इनपुटच घ्यायचं आहे. इनपुट टॅगमध्ये टाईप लिहायचे आहे आणि टाईपमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सबमिट. ठीक आहे. मी फक्त हे सगळं कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला कोडिंग सोपी जावी ही बिगिनर लेवलला. आता मी सेव्ह करत आहे आणि ते सेव्ह केल्यानंतर तुम्ही ब्राउझरमध्ये आउटपुट बघू शकता. रिफ्रेश केलंय, रिफ्रेश केल्यानंतर खाली सबमिट बटन आलेलं आहे. ठीक आहे. सबमिट बटन इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली फॉर्म सबमिट होतो. फक्त याला आपल्याला कोडिंग करावी लागते की सबमिट केल्यानंतर काय व्हावं आणि काय नाही. ठीक आहे. सबमिट टाकले, इनपुट टाईप सबमिट. वाटलंच तर इथे तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता सबमिट. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सेव्ह करून बघूयात आपण काय दिसतंय. इथे बघा, सबमिट बटन आपल्या समोर आहे. ठीक आहे. जी व्हॅल्यू तुम्ही द्याल ती त्या पद्धतीने तिथे दिसून जाईल. त्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे इनपुट टाईप आणि ज्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे रिसेट बटन. रिसेट इथे व्हॅल्यू सुद्धा आपल्याला द्यावी लागेल रिसेट. ठीक आहे. आणि ब्रॅकेट क्लोज. रिसेट दिल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि इकडे येऊन रिफ्रेश करूयात. आता तुम्ही बघू शकता रिसेटचं बटन सुद्धा बाजूला आलेलं आहे. रिसेट बटनचा फायदा काय, तर इथे बघा, आपण उदाहरणार्थ काही माहिती इथे घेऊयात. माहिती भरल्यानंतर त्यानंतर आपण इथे सगळी माहिती फिल केली आणि आता मी सगळी माहिती भरलेली आहे. जर मला असं वाटत असेल की चुकीची आहे, तर या चुकीच्या माहितीला डिलीट कसं करायचं एका बटनमध्ये, तर रिसेट. बघा, रिसेट केल्यानंतर सगळी माहिती आपोआप रिमूव्ह होईल, व्हॅनिश होऊन जाईल, क्लीन आणि क्लिअर सगळ्या फील्ड्स होतील. तर हा फायदा आहे सबमिट आणि रिसेट बटनचा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म टॅगमध्ये काही ऑप्शन्स आहेत, बरोबर आहे, जे की आता आपण बोललो. सबमिट बटन दाबल्यानंतर काय व्हावं, तर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर माहिती ही सर्व्हरमध्ये जावी किंवा डेटाबेसमध्ये सेव्ह व्हावी अशी आपली इच्छा असते. तर तेच आपल्याला आता इथे करायचं आहे. फॉर्म टॅगमध्ये 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिला ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे ऍक्शन. आणि ऍक्शन काय व्हावी, तर इथे तुम्ही टाकू शकता एखाद्या कोडिंग वेब पेजचा रेफरन्स, ज्या कोडिंगमध्ये असेल तुमच्या डेटाबेसची लिंकिंग आणि डेटाबेस सेव्ह करण्यासंबंधी कोडिंग. तर तुम्ही इथे स्क्रिप्टिंग कोडिंग टाकू शकता, PHP कोडिंग टाकू शकता. उदाहरणार्थ मी आता इथे टाकत आहे database.php. एक सॅम्पल वेब पेज हे तयार केलेलं असेल तर ही कोडिंग काम करेल बरं का. आपल्याला PHP कोडिंग तयार करावी लागेल या नावाची, तरच तुम्ही इथे टाकल्यानंतर फायदा होईल. ठीक आहे. हा झाला ऍक्शनचा फायदा. ऍक्शन ह्या ऑप्शनमध्ये काय सांगितलं आपण, सबमिटचं बटन दाबल्यानंतर काय व्हावं, तर सबमिटचं बटन दाबल्यानंतर आता काय ऍक्शन होईल, तर हे पेज रन होईल, म्हणजे ही कोडिंग रन होईल आणि डेटाबेस तुमच्या फॉर्म मधील सगळा डेटा हा सेव्ह होईल. जशी तुम्ही ह्या पेजमध्ये कोडिंग केली असेल तसे ते सेव्ह पण होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्ही फॉर्म मधील डेटा सेंड करत आहात तर कोणत्या पद्धतीने, त्यासाठी पद्धत म्हणजेच मेथड नावाचा ऑप्शन आहे. आणि मेथड मध्ये 2 पद्धती असतात, जसं की पोस्ट. ठीक आहे. पोस्ट ही मेथड आहे जी सेफ आहे, सिक्युअर आहे. पोस्ट मेथड वापरल्यानंतर म्हणजेच सबमिट बटन दाबल्यानंतर पोस्ट होईल. तर पोस्ट काय होईल, तर सगळा फॉर्म मधला डेटा
हा HTTP प्रोटोकॉलच्या बॉडीमधून सेंड होईल, म्हणजे तो कोणालाही दिसणार नाही. पण दुसरी एक मेथड आहे जी इनसेक्युअर आहे, जिला म्हणतात गेट. आणि गेट मेथड जर तुम्ही वापरली तर सबमिट बटन दाबल्यानंतर जी काही फॉर्म मधील माहिती ही डेटाबेसमध्ये जाते, तर जाताना ही सगळी माहिती URL मध्ये दिसेल, जेणेकरून ती सगळ्यांना दिसेल आणि हे सिक्युअर नाहीये. तर अशा पद्धतीच्या ह्या दोन माहिती आहेत, ज्या तुम्ही दोन मेथड आहेत ह्या तुम्ही वापरू शकता. आता मी सेव्ह करत आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपण एकदा पुन्हा आउटपुट बघूयात स्क्रीनवर. हे आहे आपलं पेज. आता जसं की या पेजला इथे वर नाव असायला पाहिजे होतं, जसं की एखादं युजर फॉर्म, तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. उदाहरणार्थ इथे बॉडी टॅगच्या नंतरच मी इथे H1 टॅग घेत आहे. H1 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण टाकूयात युजर रजिस्ट्रेशन फॉर्म आणि H1 मी काय करणार आहे क्लोज. सेव्ह बटन इथे यायचंय, ब्राउझरमध्ये रिफ्रेश, आणि रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथे H1 चा इफेक्ट दिसेल, युजर रजिस्ट्रेशन फॉर्म. बघू शकता तुम्ही युजर रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्या समोर आहे. आणि अशा पद्धतीने युजरला सुद्धा समजतं की इथं कोणता फॉर्म आहे, बघणाऱ्यांना सुद्धा कळतं इथे कोणता फॉर्म आहे, कोणती माहिती भरायची आहे. ठीक आहे. विविध ठिकाणी हे फॉर्म्स वापरले जातात. फॉर्म्स हा सध्याच्या वेब टेक्नॉलॉजी मधील अतिशय अविभाज्य महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या फॉर्मचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरांसाठी सुद्धा नेहमीच करताना बघत असता. काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून विचारू शकता. आपल्याला काहीही अडचण असल्यास, काही कमेंट असल्यास, काही विचारायचं असल्यास, काही सल्ला द्यायचा असल्यास कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा. आवडलं असल्यास नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. व्हिडिओ